शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा। मुंडेंवरती टीका करताना अभिनेत्रींची नावं घेणाऱ्या धस यांना चंद्रकांत पाटलांचा सल्ला। कलाकारांकडून प्राजक्ता माळीला पाठिंबा जाहीर। बीड पोलीस ठाण्यामध्ये सीआयडी पथक दाखल। फरार आरोपींच्या फेकलेल्या मोबाईलमधील माहिती तपासणार। त्यासोबतच 100हून अधिक जणांची चौकशी केल्याची ही माहिती। संतोष देशमुख प्रकरणामधील 3 आरोपींची हत्या झाल्याचे पुरावे द्या। बीड पोलिसांची अंजली दमानिया यांना नोटीस। वाल्मिक कराडची संपत्ती जप्त होणार का? मुख्यमंत्र्यांनी आरोपींच्या संपत्ती जप्तीचे आदेश दिल्यानंतर दमानियांचा सवाल। बीडमध्ये आंदोलन सुरूच। नवी मुंबईमधल्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरती आज पहिलं कमर्शियल फ्लाईट उतरलं। इंडिगोचं कमर्शियल फ्लाईट विमानतळावरती लँड। क्रीडा उपसंचालक आणि बँक अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरूनच 21 कोटींचा घोटाळा केला। आरोपी हर्षकुमार क्षीरसागर यांचं पोलिसांना पत्र। हर्षकुमारच्या गर्लफ्रेंडला नवी मुंबईमधून अटक। मुस्लिमांनी काशी आणि मथुरेवरचा दावा सोडावा। विश्व हिंदू परिषदेचे सहसचिव सुरेंद्र जैन यांचा सल्ला। दावा सोडल्यास इतर ठिकाणी वाद घालणार नाही अशी ही हमी। दारूबंदी असलेल्या बिहारमध्ये बोलेरोच्या छताच्या आच्छादनामधून तस्करी। पोलिसांनी जप्त केल्या दारूच्या 800 बाटल्या। टेट्रापॅकमध्ये आणली जात होती दारू। आळंदीमध्ये इंद्रायणी नदी प्रदूषणानं फेसाळली। आठवड्याभरापासून रसायन आणि मैलायुक्त पाण्यानं इंद्रायणीचं पाणी अपवित्र। अवकाळी पावसामुळे धुळे आणि नाशिकमध्ये पिकांचं मोठं नुकसान। शिरपूर तालुक्यातल्या 30 गावांना फटका, तर नाशिकमध्ये अवकाळीमुळे कांद्याचं मोठं नुकसान। मेलबर्न कसोटीमध्ये कांगारूंच्या शेपटाचा तडाखा। नॅथन लायन आणि स्कॉट बोलंडची 10व्या विकेटसाठी अभेद्य भागीदारी। दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलिया 9 बाद 228, आघाडी 300च्या पार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।